UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मोदींनी भ्रष्टाचारासाठी माफी मागितली की RSSच्या माणसाला कंत्राट दिलं म्हणून माफी मागितली, राहुल गांधींचा सवाल। तर चुका करता म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते, राहुल गांधींची टीका। पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांचीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची माफी मागावी, राहुल गांधींची मागणी। महाराष्ट्रातल्या खेडेगावांमधलं रस्त्याचं कंत्राट गुजरातला कसं मिळतं, राहुल गांधींचा सरकारला सवाल। तर अदानी आणि अंबानी या दोन लोकांनाच कंत्राट मिळत असल्याचाही आरोप। सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण, राहुल गांधी, खरगे, शरद पवारांसह अनेक नेत्यांची हजेरी, तर ठाकरे गटाच्या नेत्यांची मात्र कार्यक्रमाला पाठ। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी, शिल्पकार जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधून अटक। जयदीप आपटेचा बॉस त्याला वाचवू शकला नाही, जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत। आपटेला काम दिलेल्या सरकारमधील सूत्रधारावर कधी कारवाई होणार, संजय राऊतांचा सवाल। सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही, जयदीप आपटेच्या अटकेनंतर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। ठाकरेंवर दिल्लीच्या गल्लोगल्ली जाण्याची वेळ आलीय, मला सीएम करा सांगत ठाकरेंना गल्लोगल्ली फिरावं लागतंय, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका। ठाकरे गटाचे मुंबईतले संभाव्य उमेदवार ठरले, सूत्रांची माहिती। 22 नावांवर प्राथमिक चर्चा सुरू, परळीतून आदित्य ठाकरे, दहिसरमधून तेजस्विनी घोसाळकर, तर जोगेश्वरीमधून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची चर्चा। विधान परिषदेसाठी कालपासून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत, तर एकाच महिलेला किती पदं देणार, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा थेट सवाल। पदं पक्षाने दिलीत त्यामुळे यावर पक्ष निर्णय घेईल, रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। तर आरोप होत असताना प्रत्येक आरोपाला उत्तर देणं गरजेचं नाही, चाकणकरांचा टोला। मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवणार, संजय राऊतांचं विधान। मुख्यमंत्री पदाची आताच मांडणी करायची आवश्यकता नाही, या शरद पवारांच्या विधानावर राऊतांची प्रतिक्रिया। सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये नाही, नवी प्रथा पाडायची की नाही हे सर्वांनी बसवून ठरवलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये रात्री उशिरा 3 तास बैठक, जरांगेंच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना। महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 90,000 ते 1 लाख मराठा ओबीसी मधून आरक्षण न दिल्यास लोकसभेसारखा कचका दाखवू, फडणवीसांनी मराठ्यांच्या नादी लागू नये, जरांगेंचा इशारा। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी इच्छुक उमेदवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विधान परिषदेच्या 3 जागा शिंदे गटाकडे येणार असल्याची माहिती। हर्षवर्धन पाटलांच्या जागेवर दत्तात्रय भरणेंचे स्वतःच्या उमेदवारीचे संकेत, तुमच्यासाठी विकास कामं भरपूर केली, आता मला आशीर्वाद द्या, भरणेंचं आवाहन। सीबीआयने अनिल देशमुखांवर दाखल केलेला गुन्हा योग्यच, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर निवडणुका डोळ्यासमोर, आमच्या नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न, जयंत पाटलांचा आरोप। नितेश राणेंकडून हिंदूंना वराह जयंती करण्याचं आवाहन, तर आपटेवरून लक्ष विचलित करायला वराह पुढे केला, नितेश राणेंच्या आवाहनानंतर मिटकरींकडून टीका करत सूचक ट्विट। गणेशोत्सवाच्या काळामध्ये कोस्टल रोड 24 तास वाहतुकीसाठी खुला राहणार, रस्त्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांचा निर्णय, 6 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या काळात कोस्टल रोडने 24 तास प्रवास करता येईल। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।